तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये उभारण्यात येणाऱ्या फेडेक्स हबचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन झालं। नवी मुंबई विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। भविष्यामध्ये पुणे, रायगड, नवी मुंबई आणि कोकणातून येणाऱ्या मालाची वाहतूक मुंबई विमानतळापेक्षा नवी मुंबई विमानतळावरून करण्यात येईल। त्यामुळे मालवाहतुकीच्या प्रवासाचा वेळ, खर्च आणि इंधन यांची बचत होईल। तसंच मुंबईतील वाहतूक कोंडी देखील कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। It will write a history in the chapter of logistics in India, in Mumbai, in Maharashtra. We are very happy to have FedEx in Mumbai because in today's world, when we see lot many things happening in the field of trade, we are seeing old barriers going, new barriers coming. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर कार्गो हब विकसित झाला की नेमका काय फरक पडेल, जाणून घेऊया ग्राफिक्समधून। नवी मुंबई विमानतळावर 3 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा स्वयंचलित एअर कार्गो हब उभा राहणार। फेडेक्स आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडच्या भागीदारीमध्ये एअर कार्गो हबचा हा प्रकल्प आहे। एअर कार्गो हब प्रकल्पासाठी 2,500 कोटींपेक्षा जास्त दीर्घकालीन गुंतवणूक करण्यात येते। भारताला आग्नेय आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेशी जोडणारं प्रादेशिक केंद्र म्हणून हा हब काम करेल। या प्रकल्पामुळे पश्चिम भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग अधिक मजबूत होईल। लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आदी सेवांमध्ये 6,000 पेक्षा अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती यातून होऊ शकते। आणि यानंतर एक दुःखद बातमी। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधल्या स्मृतीस्थळाची निष्ठेनं देखभाल करणारे संदीप उर्फ आप्पा पाटील